नमस्कार. ज्या शरद पवारांनी मराठी अस्मितेसाठी काँग्रेस सोडली, आज त्यांच्यावर काही प्रमाणामध्ये टीका जरी होत असली तरी पवार हे पवारच आहेत. आणि दुसरी गोष्ट, तीच मराठी अस्मिता टिकविण्याचा ज्यांनी प्रयत्न केला किंवा जे मराठी अस्मिता घेऊन पुढे जात आहेत तेच राज ठाकरे. पटेल नाही तर पाटील हवा राष्ट्रवादीचा अध्यक्ष असे म्हणून त्यांनी राष्ट्रवादीची हवाच काढून टाकली. ज्या प्रफुल्ल पटेलांनी पियुष गोयल मार्फत आपला राष्ट्रवादीचा अध्यक्ष होण्याचं स्वप्न पाहिलं, जी पुढी सोडली, जी बातमी पेरली, त्याचा त्यांनी विचारही केला नसेल. पियुष गोयल हे सर्वसामान्याचे नेते नाहीत, ते व्यापारी वर्गातून येतात. ते जरी महाराष्ट्रातून निवडून असले तरी महाराष्ट्राशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. जेव्हा विलिनीकरणाबद्दल बोललं जाते ती भीती अजितदादांना यामुळेच होती की जर आपण विलिनीकरण नाही केलं तर आपल्यातले जवळजवळ 16 ते 18 आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत, ते आपल्याला कधीही सोडून जाऊ शकतात. आणि भुजबळ, मुंडे, तटकरे, पटेल ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे हे त्यांनी पुरतं ओळखलं होतं. म्हणूनच आपलं पक्ष टिकवण्यासाठी आणि आपलं एकीकरण महत्त्वाचं आहे म्हणून अजितदादांना भीती वाटत होती. म्हणूनच ते विलिनीकरण करण्याच्या मार्गाने पाऊल टाकत होते. आणि तोपर्यंत शरद पवारांना काही वाटत नव्हतं, कारण पक्ष सांभाळण्यासाठी अजितदादा हे खंबीर होते. त्यामुळे शरद पवारांना कसलीही चिंता नव्हती. जरी दोघं वेगळ्या वाटेने चालत असले तरी अजितदादावर शरद पवारांचा 100% विश्वास होता, कारण ते तसं नेतृत्व होतं. पण आता अजितदादाच्या जाण्यानंतर जे लोक म्हणतात की विलिनीकरणाची घाई शरद पवारांना का, तर हा पक्ष भाजपाच्या अंकित जाईल आणि याचे तुकडे होतील ही भीती शरद पवारांना आहे. त्यामुळं खऱ्या अर्थी राज ठाकरेंनीच हा पक्ष वाचवला आणि मराठी अस्मिता जागवली हे सांगायला आज खरोखर अभिमान वाटतो. कारण मराठी अस्मितेसाठीच राज ठाकरे म्हणाले की हा पक्ष पवार, भोसले, पटेलांचा होऊ शकत नाही, तेव्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा पाटीलच असला पाहिजे. हा रांगड्या लोकांचा पक्ष आहे, हा स्वाभिमानी पक्ष आहे, ही राज ठाकरेंची पोस्ट. आणि त्यामुळेच पटेलांचे धाबे उद्ध्वस्त. यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा.